एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. स्वानंदी 4 दिवसासाठी नाही आले माहेरी. अंदाज आलाय मला त्याचा, पण नक्की कळत नाहीये काय झालंय ते. नवरा बायकोंचं भांडण म्हणावं तर दोघं परस्पर बाहेर भेटतात, बोलतात. काय झालं असेल ग? ललिताने थंड डोक्याने कारस्थान करून स्वानंदीला घराबाहेर काढला. खूप त्रास दिला पोरीला. 4 दिवस सुद्धा सुखानं जगू दिलं नाही तिला. आजी तुम्हाला खूप त्रास होईल ऐकताना, पण मला सांगायचंय तुम्हाला. स्वानंदी नाही सांगणार, एका शब्दानं बोलणार नाही तुम्हाला ती. ललिता तिथे नाटकी बाई आहे. ललिताबाईंनी स्वतः लग्नाच्या आधी स्वानंदीला पसंत केलं होतं ना ग. हो, असं करण्यासाठी मीच तिला भाग पाडलं. तिला वाटलं वसंतराव इन्कम टॅक्स ऑफिसर आहे, त्यांच्याकडे खूप काळा पैसा आहे. मला माहिती होतं ना वसंतराव पैसे खात नाही, पण ललिताला पैशाचा खूप अभ्यास होता. तिचा तो पैशाचा माज उतरवण्यासाठी मला ना तिच्या घरामध्ये अशी तिखट डोक्याची, तिच्या डोक्यावर मिरे वाटणारी सून तिच्या घरात आणायची होती. आजी तुमच्या वर्षाच्या लग्नात ना मला स्वानंदीमध्ये तो तिखटपणा जाणवला होता, म्हणून मम्मी म्हणून तू माझ्या स्वानंदीला या घरात ढकललीस. नाही आजी, नाही हो, असा नका ना गैरसमज करून घेऊ. मला मेलीला ललिताचं ना खरं रूप कळलंच नाही आजी, खरंच नाही कळलं. आणि नील स्वानंदी एकमेकाच्या प्रेमात बुडाले होते. मला वाटलं, पण ललिता इतके खालच्या थराला जाईल मला वाटलं नव्हतं. खालच्या थराला म्हणजे? खूप काही सांगण्यासारखं आहे. सगळं सांगितलं ना तर धक्का बसेल तुम्हाला, पण नाही, मी सगळं सांगणार आहे तुम्हाला. सांग. माझी स्वानंदी त्या घरात सुखी नाही, यापेक्षा मोठा धक्का काय असू शकतो माझ्यासाठी? पण मी तो पचवला, कारण आपल्याला यातून मार्ग काढायला हवा. हो, मार्ग तर काढायलाच हवा ना, म्हणूनच आले मी. आजी ज्या घराची स्वप्न बघितली होती ना आपल्या स्वानंदीने, ते घर ललिता आणि माधवच्या उधळेपणामुळे जप्तीत जाणार होतं ऐन लग्नाच्या दिवशी. हो, मी 11 लाख रुपये दिले तेव्हा 2 महिने भाड्यासाठी तरी मिळालं त्यांना. पण तुझ्याकडे एवढे पैसे आले कुठून? माझ्याकडे म्हणजे ते क्षीरसागरानं ओळखता ना तुम्ही? वसंतरावांनी छापा घातला होता त्यांच्या घरावर. आठवलं. त्याचं काय? तो या जहागीरदारांचा मित्र. वसंतरावांकडून काळ्या पैशासाठी सूट मिळेल असं जहागीरदारांनी क्षीरसागरांना आश्वासन दिलं.
मला माहित होतं वसंतराव असं काहीच करणार नाही, पण त्याचा त्रास मात्र वसंतरावांना होईल याची मला खात्री वाटली. मी लगेच इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये क्षीरसागरची तक्रार केली. क्षीरसागरला अटक झाली आणि वसंतराव सुरक्षित झाले. त्या बदल्यात मला इन्कम टॅक्स ऑफिसने 50 लाखाचं बक्षीस दिलं आजी. अरे देवा, म्हणजे तेव्हापासून हे सगळं घडतंय. अजून बरंच काही घडलंय आजी. धक्का बसेल तुम्हाला ऐकून. ह्या ललिताने माझ्या ताईचं घर, स्वतःच्या जावेचं घर, तिचे दागिने, स्वतःचे दागिने, निलिमाचे दागिने आणि गावची जमीन सुद्धा विकून टाकली स्वतःच्या उधळेपणापायी. आजी मला खरंच माहिती नव्हतं तिचा हा स्वभाव, नाही तर नसतं दिलं स्वानंदीला त्या घरामध्ये, तर देवा शपथ सांगते. पण मुलगा पण लाखात एक मिळाला होता आणि मला माझं काय कळत नाही. मला वाटलं ही आपली स्वानंदी तिच्या डोक्यावर मिरे वाटेल, तिला वटणीवर आणेल, पण झालं उलटच. अगं पण माझी स्वानंदी कुणाच्याही डोक्यावर मिऱ्या वाटेल असं वाटलंच कसं ग तुला? चुकलं माझं, खरंच चुकलं. माफ करा मला. लग्न ठरल्यानंतर तुमच्याकडे येणं जाणं वाढलं आणि तुमच्या घरातले संस्कार कळले हो मला. तोपर्यंत खूप उशीर झाला होता आजी. साखरपुडा झाला होता, दोन्ही कुटुंब आनंदात होते. मी काय करणार होते मला सुचत. आजी लग्नाच्या दिवशीच मला ललिताचं खरं रूप कळलं. माझ्या जानकी ताईच्या खोट्या सह्या घेऊन ते घर गहाण टाकलं. ऐन लग्नाच्या दिवशी मी काय करणार होते सांगा बरं मला. मला 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 द्यावे लागले ते पैसे, ते घर वाचवावं लागलं, कारण आपली स्वानंदी नव्या घराचं, नव्या संसाराचं स्वप्न घेऊन त्या घरामध्ये प्रवेश करणार होती. कसली बाई आहे ती. लग्नानंतर तिला कळलं ना की आपल्या सुनेच्या माहेरकडून आपल्याला काही मिळणार नाहीये, गरीब आहेत ते. त्या दिवसापासून तिने स्वानंदीला त्रास द्यायला सुरुवात केली. एक घास सुखाने घेऊ दिला नाही पोरीला. त्या दिवसापासून मी स्वानंदीच्या पाठीशी उभं राहायला सुरुवात केली. हो आजी, स्वानंदी मला माझी जबाबदारी वाटायला लागली. पण ललिता ही महाकारस्थानी बाई बुद्धिबळच्या पट्टासारखी एक एक घर पुढे 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 चालत होती. पण आजी मी नाही हारले, मी झगडले. मी सुद्धा माझ्या परीने ना तिला लढा देत राहिले. मी काय काय केलं नाही आजी, मी काय काय केलं नाही सांगू तुम्हाला. मी लढत राहिले, तिच्याशी लढत राहिले. मी खूप खूप काय काय कसले कसले वेश बदलले, काय काय केलं आजी. मी खूप केलं, खूप केलं. नाही सोडणार मी तिला, नाही सोडणार. कारण ती बाई आहे ना खूप खालच्या पातळीला आली आहे आजी, खूप खालच्या पातळीला आले. म्हणजे आजी आपल्या लेकासाठी दुसरी सून आणते. आनंदीला कायमची घराबाहेर काढणार आहेत. हिचं दुसरं लग्न लावणार आहे. थँक्यू. कोणी दिलं? हे त्या दादाने दिलंय. तुम्ही जा. थँक्यू. थँक्यू.
थँक्यू. ओके. फुल फुगे तुम्ही इथे कसं मला इतका आनंद झाला म्हणून सांगू. चला ना. हा अगं तोच तर बघायचा होता मला म्हणून मी इकडे आलोय. पण ऑफिस कॅन्डी बंक. टाळ्या कसल्या देताय आणि कारण नसताना बंक केलं ऑफिस. यार तू मला आता आश्चर्य करतेस तसं काही मी तुझं स्टुडंट. मी माझा स्टुडंट असताना तसा वेडेपणा करूच दिला नसता. मला करावा लागलाच असताना मी बसून राहिलो असतो क्लासमध्ये तुझ्याकडे टक्क लावून बघत बसलो असतो. मग आपली 5 शब्दांची लव्ह स्टोरी डेव्हलप झाली असती. मग आपण लग्न केलं असतं आणि मग आपल्याला मुलं झाली असती. 1 2 गप्प बसाव. आय लव्ह यू टू. गप्प बसा. आय लव्ह यू टू. बरं आता तरी सांगाल का आलात. विसरलीस. अरे काय तू द्यायला आलाय. आता आठवलं. 2 गुलाबाची फुलं द्यायला आलायत. आज आपल्याला भेटून 1 वर्ष पूर्ण झालं. विसरलीस ना तू. अरे काय लक्षात आहे तुमच्या. म्हणजे काय 1 वर्ष पूर्ण झालं भेटून. आपल्या प्रेमाचं हे वर्ष आपण पुन्हा आठवूया. थोडा वेळ जरा आपल्यासाठी काढू. मजा मस्ती करूया. हो ना. बाहेर जाऊया. हो काय नुसतं पण गाडीवर बसतो. येदर. थँक्यू. अरे वेलकम. तुम्ही माझ्यावर चिडलात मला माहिती आहे. पण खरंच मी तुम्हाला सांगते मला माहित नव्हतं आजी. नाही वच्छे, स्वतःच्या चुकीचं स्पष्टीकरण देऊ नये माणसाने. परक्याला ते खोटं वाटतं आणि आपल्या लोकांना त्याची गरज भासत नाही. माझ्या स्वानंदीनं सगळं एकटीनं हे दुखणं अंगावर काढलं ग. कारण तिचं नीलवर आणि नीलचं तिच्यावर अतिशय प्रेम आहे आणि हे प्रेमच तिची ताकद बनलं. पण संसारासाठी थोडं पुरेसं नाही होत ग. आनंदी माप ओलांडून हात साखर विरघळावी तशी त्या घरात नाही विरघळू शकते. सगळं एकटी सहन करत गेली. तिच्या मनात एवढं दुःख होतं ते कधी आमच्या लक्षात सुद्धा आलं नाही ग. ती धीराची म्हणायची माझी स्वानंदी. पण नाही, आता हे सगळं सुधारायचं. हो हे सुधारायचंच आहे आपल्याला. मी सांगते ना, मी सगळ्यांना सांगते. मी वसंतरावांना आहे मात्र सगळ्यांना सांग. नको, त्यांनी काहीच नीट होणार नाही. उलट फाटे फुटत राहतील. अगं वसंताचं आपल्या मुलींवर खूप प्रेम आहे ग. साहजिकच प्रत्येक बापाचंच असतं म्हणा. पण वसंताचं आनंदीवर जरा जास्तच प्रेम आहे. त्याला जर तू हे सगळं सांगितलंस तर तू तुझ्याशी कसं वागेल हे नाही मी सांगू शकत. पण या सगळ्याचा जाब विचारायला तो ललिताबाईंपाशी नक्की जाईल. आणि आईच्या प्रेमानं आंधळा झालेला नील आईच्या विरोधात एक शब्द सुद्धा ऐकून घेणार नाही ग. त्याने काय होणार आहे म्हणजे ललिताबाई राखील बाजूला आणि वाद मात्र नील आणि वसंतामध्ये चालू राहील. एक जण आईसाठी भांडेल आणि दुसरा मुलीसाठी. त्यातून मूळ पेच सुटणार नाहीस ग. मग आता काय करायचं आपण? आता आपण असं हातपाय गाळून चालणार नाही वच्चे. ललिताबाईंना नात्याची किंमत नाही. माणसापेक्षा पैसा जास्त वाटतो त्यांना. खोटं बोलून सगळे प्रश्न सोडवतात त्या.
हे आधी त्यांच्या डोक्यातून काढायला हवंय. तिला कोण सांगणार बाई हे? कोण म्हणजे? स्वानंदी. मोठा 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 मोठा. व्हेरी गुड. हा हा. मला वाटतच नाहीये आपल्याला 1 वर्ष पूर्ण झालंय म्हणून. अजूनही तू गोड असतेस. आश्चर्यच आहे. म्हणजे काय आहे माहिती का, जनरली असं होतं की प्रेयसीची बायको झाली की मग तिचं हसू गायब होतं आणि फक्त तक्रार सुरू होते. हा, तूही छळलंस मला तसं पहिले. ओ पण ते आवश्यक आहे ना, ते आवश्यक आहे ना. तर आपलं प्रेम कसं असं अळणी होऊन जाईल ना, तसं होतं कामा नये. प्रेमात कसा तडका पाहिजे, म्हणजे जरा प्रेम स्पायसी पाहिजे, मसालेदार पाहिजे, नाही का? हा, काहीतरीच काय. काहीतरीच नाही, मसालेदार. खरं सांग, आपलं प्रेम आहे ना मसालेदार? नाही अबे लाजू नको. अशा बागेमुळे लाजतेस का ना? सांग सांग. हो. वा, आय लव्ह यू टू. तुम्हाला माहितीये, मी ना परवा खण आवरत होते, तर त्यात मला आपली लग्नाची पत्रिका सापडली. तेव्हापासून माहित नाही का, मला ना सगळे जुने दिवस आठवत आहेत. सुंदर होते ना जुने दिवस. आणि आता ते नाही येत, हो ना? नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. हे बघ स्वानंदी, तुला जरी त्रास होत असला ना तरी तू ते मला कळू देणार नाही, कारण तू आधी माझ्या त्रासाचा विचार करशील. पण याचा अर्थ असा नाही ना की तुला होणारा त्रास मला कळत नाही. मला माहितीये, माझ्यापेक्षा जास्त त्रास तुम्हाला होतो. मलाच नाही, अख्ख्या घराला त्रास होतो. अख्खं घर उदास झालंय. तुला कदाचित पुस्तकी वाटेल खूप माझं बोलणं, पण आजकाल ना घराच्या भिंती ना अशा उदास असतात, मुसमुसत असतात. त्या आधी बोलायच्या माझ्याशी, अलीकडे बोलणं बंद केलं. एकच तक्रार करतात, कुठे स्वानंदी, कधी घरी परत येणार? तुम्ही प्लीज असं इमोशनल नका ना. इमोशनल वगैरे होत नाही मी, कारण मला माहिती तू घरी परत लवकर येणार. हा, खरंच काळजी करू नकोस, माझं आईशी बोलणं चाललं. तू लवकर घरी परत येशील, मला खात्री आहे. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, मला पण खात्री आहे. मग आता खा तरी. काय हो तुम्ही पण. लवकर घरी परत येशील, तुला यावंच लागेल. अगं स्वानंदी, आटपलं की नाही तुझं? हो हो, आले आले. अगं बाई, अगदी गौरी सारखी दिसतेस हो. दृष्टच काढायला हवी तुझी. आणि त्याला सांगतेच, ही वड पुजून आली ना की मीठ मोहऱ्या टाकच हिच्यावरून ओवाळून. आजी काहीतरीचा तुझं. बरं निघूया. हो, त्या दोघी आल्यात वड पुजून, आता तूच राहिलीस. चल दे. चल चल. आजी
किती छान वाटतंय ना इथे. हो ना. अगं ना, वटपौर्णिमेपर्यंत मृगाचा पाऊस पडलेला असतो ना. उन्हाळ्यात अगदी लोणची पापड वाळवणं करून दमलेल्या बायका गारव्याला बाहेर पडतात. एकमेकांची लुगडी दागिने बघत असतात. ए आजी, आणि झाडाभोवती अशा प्रदक्षिणा घालून व्यायाम पण होतो ना. नाहीतर काय ग, सतत चुलीसमोर असणाऱ्या बायकांना मोकळ्या हवेत जरा प्राणवायू घ्यायला नको. आणि तुला माहितीये का, वडाच्या झाडाखाली 24 तास प्राणवायू असतो. म्हणून तर सावित्रीनं सत्यवानाला वडाच्या झाडाखाली ठेवलं होतं. आपल्या जुन्या लोकांनी ज्या रूढी परंपरा केल्या आहेत त्या इतकी वर्ष उगत चालल्या आहेत का. बर चल, पूजा करून घेतेस ना. हो माहितीये ना. हो हो, आईने सगळं समजावून सांगितलंय. बरं तू इथे बस. हा, आणि मी काय करते ते बघ. हो हा हो आजी. हो हो. घे, घे. आणि काही चुकत असेल तर सांग. नीट जमेल ना. हो हो, तू बस हा इथे.